मला रोज 25 ते 30 नागरिक भेटायला येतात. त्यांच्या इथले अतिक्रमण असो, गटर लाईनचे असो, पाण्याची समस्या असो, की आता लोकांचे म्हणणं आहे की 4 वर्ष प्रशासक होतं, प्रशासकाने काहीच केलं नाही काम. मी असं काहीच काम केलं असं म्हणू शकत नाही, कारण आम्ही नव्हतो त्यावेळेला. आता आम्ही सत्तेत आल्यानंतर जेव्हा आता मी प्रभाग 29 ची नगरसेविका म्हणून आहे, आणि त्यानंतर ते दौरा करत असताना असं लक्षात आलं की खूप उलटसुलट कामं झाले. आता त्याच्यावर अंकुश ठेवलाच पाहिजे यासाठी, आणि मला आता हनुमाननगर झोनचं सभापती केलं त्याबद्दल मी सगळे नेत्यांचे आभारी आहे. आणि मला मोठी जबाबदारी दिली. या जबाबदारीच्या अनुषंगाने येणाऱ्या काळात जे काही समस्या असतील नागरिकांच्या, त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. माझा सगळ्यात महत्वाचा आहे की आपण म्हणतो की खूप ऊन आहे, आपण सगळं निसर्गाला मागतो, निसर्गाला आपण देत काहीच नाही. आज आपण पाहत आहे का घराच्या छतावरून, तसं तर महानगरपालिकेने कंपल्सरी केलं पाहिजे असं माझं मत आहे की हार्वेस्टिंग म्हणतो आपण त्याला, ते योजना जर केली प्रत्येक घरी, म्हणजे घर बांधताना अशा प्रकारचं केलं तर आपण जमिनीतून फक्त पाणी उपसतो, निसर्गाला आपण काहीच देत नाही. आज आपण सगळीकडे लोक म्हणतात सिमेंटच्या रस्त्यांची मागणी आहे लोकांची, म्हणून आपण सिमेंटचे रस्ते करत आहे. आणि सिमेंटचे रस्ते करत असताना असं लक्षात आलं सध्या पडत आहे नागपूरमध्ये तापमान वाढत आहे, तर त्यासाठी जनतेला काय तुमचं आव्हान आहे? जनतेला एवढंच म्हणेन की महानगरपालिका झाड लावून देणार, तुम्ही त्या झाडाचं संगोपन करा. घरचे मी सांगितलंच ना, आता नाती आहे घरी, तुमची मिसेस असेल, बहीण असेल, आई असेल, त्या झाडाला छान नाव द्या आणि त्या झाडाची जोपासना करा. नरेंद्र मोदी साहेबांनी जे सोनं विकत घ्यायला मनाई केलेली आहे 1 वर्षासाठी नागरिकांना, त्याबद्दल तुमचे काय मत आहे? माझं असं मत आहे की नरेंद्रजी मोदींनी जे लोकांना आव्हान केलं आहे ते फक्त 1 वर्षासाठी केलंय दादा. ते काही तुम्ही सोनं खरेदी करूच नका असं नाही म्हटलंय. त्यावेळेला जेव्हा अशी परिस्थिती येते, आता तुम्हाला सगळ्यांना जनतेला माहित आहे की कशी युद्धजन्य परिस्थिती आहे, तिकडे 2 देशाचं युद्ध पण सुरू आहे, तेव्हा आपण सगळं आयात करत असतो. आपल्या इथे पेट्रोल होत नाही, डिझेल होत नाही, आपल्या इथे सोनंही उत्पादन नाही आहे. फक्त 10% सोनं आपल्या इथे होते, 90% आपल्याला आयात करावं लागते. आणि आपल्याला आयात करतो तो पैसा पूर्ण भारताच्या बाहेर जातो. ते म्हणून मोदीजींनी आपल्याला सगळ्यांना आव्हान केलं आहे, तर आपण खरोखरच देशभक्त असू तर आपण खरोखरच सोनं खरेदी करू नये. देशासाठी खरंच तुम्हाला वाटत असेल देशप्रेम तुमच्यात आहे, तर तुम्ही एवढं, जेव्हा सरकार तुम्हाला पंतप्रधानांनी आव्हान केलं तर त्या आव्हानाचा सगळ्यांनी आदर करावा आणि अंमलात आणावं, एवढंच मी दादा सांगू इच्छिते.